रचनेच्या शरीर उपक्रमाच्या दुसऱ्या सेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता स्क्रीन शेअर करतो. आपल्याला कळेल. ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण षडंग कोणाला म्हणावे याच्याबद्दल आपण बघितलं होतं. म्हणजे चार शाखा, एक पंच म्हणजे थोरॅक्स आणि ॲब्डोमेन, आणि एक शिर असं त्याच्यात वर्णन होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं प्रत्यंगे कुठली कुठली आहेत, त्या प्रत्यंगांच्या जो उल्लेख आहे वेगवेगळ्या संहितेत. चरक सुश्रुत संहितेमध्ये कुठली प्रत्यंग सांगितलेली आहेत, चरक संहितेमध्ये कुठली कुठली प्रत्यंग सांगितले, हे सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर षडंगानुसार जी प्रत्यंगे आहेत ते आपण आता बघतोय. पहिला आहे ऊर्ध्व चतुर्गत प्रत्यंगे. त्यामुळे प्रामुख्याने शीर आणि ग्रीव असे दोन भाग केलेले आहेत. तर शीर आणि ग्रीवा याच्यापैकी आपण शिराचं वर्णन बघत होतो. तर त्याचे जे काही पार्ट्स आहेत त्याच्यात प्रथम पार्ट जो आहे तो आहे केश, त्याला कच असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर ललाट, त्यानंतर नासा. एक क्विक रिकॅप सुरू आहे, म्हणजे मागच्या लेक्चरचं तुम्हाला कळेल. त्यानंतर नासा मूल, नासा अग्र आणि नासा वंश. त्यानंतर नासा पुट आणि दोन जे विवर आहेत त्याला नासा विवर किंवा पकडी त्याला नासा विवर असं म्हणतात. याची एक आकृती आहे, आकृती 1.2 आपण नंतर बघणार आहोत. त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला त्या गोष्टींची माहिती सांगेन. आता नेत्राची प्रत्यंगे कुठली कुठली ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम नेत्राच्या प्रत्यंगामध्ये डोळे. नेत्र म्हणजे डोळे. डोळ्यांच्या वर जी बारीक केसांची कमान असते, बारीक केसांची कमान, त्याला भुवया असं म्हणतात. आयब्रोज जिसको हम लोग लेमेंस लँग्वेज में बोलते हैं. त्याखाली डोळ्यांवरील पडद्यास वर्त्म, म्हणजे जी पापणी जी डोळ्याखाली आहे त्याला वर्त्म असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. ठीक है. त्याच्या पुढील केसांना पक्ष्म, आई लैशेस, उनको पक्ष्म ऐसा बोला जाता है. उनको क्या बोला जाता है? पक्ष्म. हाईलाइट का ऑप्शन कहा गया? ओके. तो उनको पक्ष्म बोला जातो. डोळ्यातील पांढऱ्या भागास शुक्ल किंवा श्वेत मंडल असे म्हणतात. तर या हो गया आपका स्क्लेरा. डोळ्यातील काळ्या बुबुळास कृष्ण मंडल असे म्हणतात. तो ये हो गया आपका कॉर्निया. तर मधल्या लहान गोल भागास दृष्टिमंडल असं म्हणतात. तो ये मधला जो लहान गोल भाग आहे त्याला आयरिस असं आपण म्हणतो. दोन्ही पापण्यांच्या नाकाकडे होणाऱ्या कोणास कनिनिका असं म्हणतात. ठीक आहे, कनिनिका. तर बाह्य बाजूस होणाऱ्या कोणास अपांग असे म्हणतात. ये सब डायग्राम में आपको समजा. डोळ्याच्या खाली उंचवट्यास गंड प्रदेश असं म्हणतात. गंडाच्या खालच्या मांसल भागास कपोल म्हणजे गाल असं त्याला म्हणतात. गालाला संस्कृत मध्ये टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे कपोल. मुखाची कुठली कुठली प्रत्यंगे आहेत ते आपण बघूया. ही झाली पहिले शिराची प्रत्यंगे, दुसरी झाली नेत्राची प्रत्यंगे, तिसरी आपण बघत आहोत ती आहे मुखाची प्रत्यंगे. नासाग्राच्या खाली मुख असते. मुखाच्या वरच्या व खालच्या बाजूस असणाऱ्या लांब, पातळ व मांसल भागास अनुक्रमे ऊर्ध्व ओष्ठ आणि खालच्या ज्या भागाला अधो ओष्ठ म्हणजे अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स. अप्पर लिप आणि लोअर लिप्स असं दोन्ही ओठ बंद केल्यानंतर त्यांच्यामध्ये जी रेषा दिसते तिला हास्य
अ, अभी रचना शारीर का ये पार्ट चल रहा है। तो हास्य की डेफिनेशन क्या है? व्हाट इज ऑपरेशनल डेफिनेशन ऑफ हास्य? हास्य वैरास्य। हम्म? हास्य वैरास्य हम लोग जो बोलते हैं ना, या हम लोग बोलते हैं हास्य उष्णता। तो वो हास्य मतलब मुख, मुख मतलब दोन्ही ओठ बंद केल्यानंतर जी रेषा निर्माण होते, त्या रेषेला आपण मुख असे म्हणतो किंवा हास्य असं म्हणतो. दोन्ही ओष्ठ पार्श्वबाजूला जिथे एकमेकांना मिळतात त्याला श्रुक्किन्नी असे म्हणतात. श्रुक्किन्नी असं म्हणतात. मुखाच्या खाली मध्यरेषेत जो उंचवटा असतो त्याला हनु असं म्हणतात. हनु असं म्हणतात. ये सब मैं आपको डायग्राम में वापस से एक्सप्लेन करने वाला हूँ. 1.3 की जो डायग्राम है उसमें उसके बाद कर्ण. कर्ण मतलब कान, इयर. डोळ्याच्या बाजूला कान असतात त्याला कर्ण असं म्हणतात. कर्ण व नेत्र त्यामधील किंचित खोल असलेल्या भागास शंख असे म्हणतात. कानाच्या बाहेरच्या मोठ्या वक्र अशा भागाला कर्ण सुस्कुली असं म्हणतात. कर्ण सुस्कुलीच्या खालील मांसल लोंबत्या भागाला कर्णपाली, कर्णपाली असं त्याला म्हणतात. तिथे दैवकृत छिद्र असते. तिथं दैवकृत नॅचरल ऑरिफाईस इज देअर. तिथे कान टोचतात. ठीक आहे, तिथे कान टोचल्या जातात. कर्ण सुस्कुलीच्या मध्य व पूर्व भागी एक छिद्र असते त्याला कर्ण विवर